ही सगळीच्या सगळी भांडी त्या भंगारात देऊन टाकणार आहे. हा काय? ही सगळी भांडी तुम्ही भंगारवाल्याला देणार आहेत? ना थांबा थांबा, का पण चांगली भांडी कशाला? दामिनी मॅडम, अहो चांगलीच भांडी सगळी, अर्धी तर नवीन आहेत त्याच्यातली. सावित्री, बाजू. काय? बाजू हो. आ? सावित्री बाजू हो. तो पण जुना झाला, त्याला पण भंगारात द्यायचंय. आणि ऐक ना प्रिया, तुला कळतंय आपला स्टँडर्ड काय आहे? किर्लोस्कर मॅन्शन मध्ये राहतेस ना तू, किर्लोस्करांची सून आहेस. मग ही काय भांडी आहेत? ही स्टीलची, पितळेची आणि काचेची भांडी. ही भांडी ना अशी लोअर क्लास फॅमिली मध्ये वापरतात लोक, कळलं ना? आता मी एक मस्त काम करणार आहे. मी ही सगळी भांडी भंगारात देणार आहे आणि सिरॅमिकची अशी महागडी भांडी या किचन मध्ये आणून लावणार आहे. म्हणजे असं हाय स्टँडर्ड लोकांचं वाटलंच पाहिजे. हे बघा दामिनी काकू, मला कळतंय तुमचं म्हणणं की तुम्हाला हाय क्लास किचन हवंय, पण मी काय म्हणते की एकदा का बाबांचं चित्र प्रदर्शन झालं ना की मग आपण बोलूया ना आईंची, त्यांची परमिशन घेऊया आणि मग बघूया काय करायचं ते. का विचारायचंय मला? या घरात मला परमिशन घ्यायला लागणार आहे का त्यांची आता? हे बघ ऐक, वहिनींचा जेवढा अधिकार आहे ना या घरावर, या किचन मध्ये, तेवढाच माझा सुद्धा आहे. मी सुद्धा किर्लोस्कर आहे, कळलं ना? काही गरज नाहीये मला. नाही नको, वहिनींना जर समजलं तर माझा गाल लाल केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यापेक्षा मी एक काम करते, वहिनींचा मूड बघते आणि मीच त्यांना समजावून सांगते, है ना? हा ठीक आहे. 2च दिवसांचा प्रश्न आहे ना. 2 दिवसांसाठी ही भांडी मस्त आहेत, कमाल. हे वापरा तुम्ही. ते चित्र प्रदर्शन झालं की मी बोलेन वहिनींशी, घेईन परमिशन आणि देईन भंगारात. तोवर करा या घाणेरड्या भांड्यात जेवण. काय अवतार केलायस तू? ओ अवतार? काय अवतार? फॅशन असं म्हणतात याला. ओ हॅलो, आपल्यात असं फॅशन होत नाही. काय? हा, तुम्ही जरा तुमचा स्टँडर्ड ओळखा ना. कोण आहोत आपण? किर्लोस्कर जाऊत ना. मग श्रीमंत लोक अशीच राहतात, समजलं? श्रीमंती आणि कपड्यांचा काही संबंध आहे का? आपण ऑलरेडी श्रीमंत आहोत. अहिल्या अशी कधीच राहत नाही. आणि हे बघ, श्रीमंती ही माणसाच्या मनात असते, कळलं ना? ही अशी फॅशन करून काही होत नाही. दादासाहेब ऐका ना, मला वहिनींच्या बाबतीत काही सांगूच नका तुम्ही. त्यांना अजिबात फॅशन सेन्स नाहीये. हे काय आहे, गजरा घालून आणि एवढी ज्वेलरी घालून फिरत असतात सगळ्या घरभर. दामिनी, मोहन थांब जरा, मी बोलते. दामिनी, छान दिसतेस. थँक्यू. फक्त मला सांग, तू रोज अशी तयार होणार आहेस का, एवढी हे कपडे घालून? हा, कारण काय आहे ना, मी ठरवलंय स्वतः थोडेसे चेंजेस करायचे. आणि फक्त स्वतःत नाही तर या घरामध्ये सुद्धा काही काही चेंजेस करायचेच आहेत मला. म्हणजे जसं की बघा ना, हे सोफे, याचा रंग आहे का? लोक बोलतायत आता आपल्याला की काय धूळ आहे, कुठे राहता तुम्ही? आणि किर्लोस्कर मॅन्शन मध्ये राहतो ना आपण, किर्लोस्कर आहोत. मग काय सोफे आहेत हे? नाही नाही नाही, मी आजच्या आज डिझायनर सोफे मागवणार आहे. हो, माझं ठरलंय. आणि ते कर्टन्स किती घाणेरडे आहेत. हे कलर आहेत का? छान असे मस्त पेस्टल कलर्स आणूयात ना. मी तर म्हणते आपण छत पण काढून टाकूया. म्हणजे लोक कसे
ओपन किचन ठेवतात. आपण ओपन होम करू ना, किती सुंदर दिसेल, म्हणजे मस्त हवा येते. आणि खरं तर मला अजून काही काही बदल करायचे आहेत, पण आत्तापुरते हे ठीक आहे. दामिनी आपण घरातले बदल नंतर करू. आधी आपल्या रूम मध्ये काय बदलायचं आहे त्याचा विचार करूया. करेक्ट. हा. बेडरूम मध्ये तो हार्ट शेप वाला तो बेड असतो ना, तो. आणि ना कम्फर्टर छान मस्त कलरचे घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला माहितीये का, त्या ओपन फ्रेंच विंडो असतात. अरे सगळं करू. आणि सगळ्यात महत्वाचं कबर्ड. माझे ना कपडे बसतच नाही तेवढ्याशा कबर्ड मध्ये. दामिनीच्या डोक्यात आता हे नवीन काय खुळलंय काय माहिती. दर 2-3 महिन्यांनी हे असं असतंच. हो ना, मगाशी तर किचन मधली सगळी भांडी उचलून भंगारवाल्याला द्यायला निघाल्या होत्या. काय? हो ना. कठीण आहे. हो अरे बघ घरीच निघालोय. हो नाही सगळी तयारी झाली आहे उद्याची. यार पण आम्ही तुला मिस करतोय. हा तू असायला हवा होतास. बाबांसाठी एवढा मोठा दिवस आहे आणि तू नाही आहेस. अरे हो रे बाबा, झाली आहे सगळी तयारी. आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. या एक्झिबिशन नंतर ना बाबांच्या सगळ्या पेंटिंग्स इंटरनॅशनल लेवलला जातील बघ. दादा मी जरा करतो हा तुला. जास्त खुश होऊ नकोस. उद्या तुझ्या बापाचं चित्राचं प्रदर्शन भरणार नाही, कारण आज तुला तुझ्या हातांनी त्या सगळ्या चित्रांची होळी करायची. जर तू हे काम केलं नाहीस तर त्याचे परिणाम. ईशाब का 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 करतेय ही सगळं. हे कधी थांबवणार आहे यार हे ब्लॅकमेलिंग. आणि बाबांनी काय बिघडवलंय तिचं आता. बाबांच्या पेंटिंग्स वर का आली आहे ही. काय करू मी. मला काही सुचत नाही आता. जीव द्यावा असं वाटतोय पण त्या पारूला शब्द दिलाय. पारू पण नाहीये माझ्यासोबत या सगळ्यात. पारू यार कुठे आहेस तू. प्लीज लवकर ये. माझ्या एकट्याने नाही सहन होते आता हे सगळं. पारू ये आणि काहीतरी मार्ग काढ यार यातून. तर माझं काही खरं नाही आता.